स्टाफ किती सांभाळायचं? स्टाफ आमचे अर्ज घेऊन द्या ना, शाखेकडे ते असतो. शाखेला अर्ज येते ते. शाखेला आल्याच्या नंतर इथे येते. आता जे कोकणगावचे तिथं चारी फोडलेली त्याच्या संदर्भात काही अधिकारी गेलते का पाणी करायला? तुम्हाला तीच सांगितलं मी पाण्याकडे नसतो, मी क्लार्क मधलं आहे. मी स्टाफमधलं जे कामकाज असतं आतलं ते पाहतो असे. माहिती अधिकारी कार्यकर्ता श्रीगोंदा तालुका संघटन. तर आम्हाला आहे ना माहिती पाहिजे होती आज कर्मचारी किती आहे. आज मीटिंग घेऊ त्यांनी काही पत्र वगैरे काय दिले? कशाचं मीटिंगचं? मीटिंग काल वसलनगरची मीटिंग आहे ना, पत्र आहे. हालचाल रजिस्टर बनवून देतो कोणाची? कर्मचाऱ्यांची. ते आता आमच्याकडे शाखेमध्ये 3 कर्मचारी, एक रजेवर आहे आणि एक मीटिंगला श्रीगोंद्याला गेले. कोणाचा? त्यांचा? अहो आज रजेवर आहेत ना. आजच आहे ना, ह्याच्यात बघा बघ ड्रावर मध्ये. इकडला का? हा त्याच्यात कुठले आहेत तुम्ही? तिथे सांगतो. तिथे सांगितले खाली बघा, खाली वावेल आणि जे पाणी सोडणार आहे आता खाली कॅनल, किती शेतकऱ्यांनी मागणी केलेली पाणी सोडण्याची? अद्यापर्यंत तर ऑफिसकडं मागणी काय आलेली नाही. पाणी कोणत्या बेसवर सुरू राहील? आता पाणी सुरू राहिले ते मीटिंग मध्ये आता वरिष्ठ नाही, मला मी हा प्रश्न तिथं उपस्थित केलाय की तुम्ही कोणत्या बेसवर, ते काय सांगितलं त्यांनी ऑफिस मध्ये कागदपत्र आहे. तुम्ही लावा ना, वरिष्ठांना फोन लावा ना, जे पवार साहेब त्यांना फोन लावा ना. पवार साहेब पलीकडच्या शाखेला आहेत आणि आमच्या शाखेला हे येतं महेश राऊत म्हणून येतं. राऊत साहेबांना केला ना फोन? केलं का? हो, राऊत साहेब मीटिंग मध्येच आहे, ते पण meeting ला. नाही फोन झाला आता माझा, ते डॉक्युमेंट उपलब्ध आहे. असं का? हो, हा अर्ज केला. कुठून आले ऑफिस? तुमच्याकडे कागदपत्र उपलब्ध नाही, पाणी कोणत्या वेळेस होतं? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण जे ते प्रत्येकाच्या कामानुसार त्यांचं काम. साहेब तुम्ही कायद्याचं उल्लंघन करून राहिले. संविधानाला तुम्ही पायाखाली दाबून राहिले. मग तुमच्याकडे कागदच नाही साहेब. पाणी सोडण्याचं एखाद्याने शिफारस पाहिजे ना. किती शेतकऱ्यांची शिफारस आलेली आपल्याकडे? लावा साहेबांना फोन लावा ना, हे लाईव्ह चालू आहे. पाटील साहेब मीटिंग मध्येच असतो. नाही मीटिंग संपलं साहेब, मी इकडे आलोय. हो, मीटिंग संपली, मी कर्मचाऱ्याला फोन लावला होता ना, तर ते पण त्यांनी उचललं नाही, त्यामुळे म्हटलं ते मीटिंग मध्येच असतो. नाही मीटिंग संपलेली. किती वाजता मीटिंग संपलेली? हो 12ला मीटिंग संपलेली. आता किती वाजले? आम्ही तिथून इथं आलो. श्रीगोंद्याहून मीटिंग संपलं, आम्ही इथं आलो पोल खोल करायला. की पाणी सोडणार आहेत ना, मग शेतकऱ्याचे अर्ज दाखवा, मोबाईल नंबर दाखवा. मी तिथे सांगितलं नाही, जवळचा विषय नाही मॅडम, नियमाने चला ना. बरोबर आहे तुमचं म्हणणं जे आहे. इथं जो कॅनल फुटलेला आहे ना, ते कॅनलची दुरुस्ती का नाही केली? त्या जो कॅनल फोडलाय, जे कोकणगावचे कोण ग्रामपंचायत ग्रामसेवक आहे, त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल का करत नाही? किती दिवस झाले फुटलेलं साहेब? त्यांनी अर्ज केलेला आहे म्हणले, ते म्हणले अर्ज केलेला आहे, दाखवा बरं ते पण अर्ज. लावा ना, राऊत साहेब लावा ना.
हा जे कोकणगाव येथील कॅनल हा. तोडफोड केलेली आणि आता त्याचे फोटो पण काढले. असं. हो, मी आता मुख्यमंत्री साहेबांना फोन लावणार आहे आता. विचारणारा कोणी नसल्यामुळे हा अंध कारभार चाललेला आहे. तुम्ही वरून पाणी सोडताय, वर म्हणजे काय चालले शेतकऱ्यांचे हाल. तिथे एक तर लाईट टिकत नाही, त्याच्यात हे पाईप खाली ओढणं. बरोबर आहे. हा बरोबर आहे. हो, मीटिंग झाली इकडे आलो मॅडम. त्यांनी सांगितलं का शेतकऱ्यांचे अर्ज आहेत. चला म्हणलं पाहू कोणते अर्ज आहेत. दाखवा मीटिंग आम्हाला. मध्ये काय आदेश दिले? यांनी पाणी सांगितलं. सोडणे संदर्भात काही झाले काही? हो, ते म्हणले पाणी सोडणार म्हणलं. मला ते शेतकऱ्यांचे ते म्हणले मिरजगाव ऑफिसला येतं म्हणलं. चालते मी जातो म्हणलं. पण त्यांना वाटलं नाही खरं जाणार आहे का नाही. बरोबर आहे. हा नाही, मिरजगाव ऑफिसला आहे, परंतु आता हे नियम आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे की ऑफिसला पाणी मागणी अगोदर यायला हो, यायलाच पाहिजे ना. तुमच्याकडे आवक जावक नंबर पाहिजे शेतकऱ्याचा. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलाय ना की आम्हाला पाणी पाहिजे, तुम्ही तर मग असं तुमच्या मनमानी कारभार चाललेली. तुम्हाला म्हणजे काय कुठल्या पाण्याचा दबाव वगैरे आहे का काय? काय होते लागत नाही त्यांचं? उचलत नाही का? मी यांना लावला होता जाधवला, पण ते उचलत नाही. ते बदलीसाठी आणायचं होतं विवरण पत्र. तुम्ही कर्मचारी आहेत ना साहेब, तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड पाहिजे. बरोबर आहे. यांच्या पण पाहिजे हा, त्यांच्या पण पाहिजे. ते पैसे पाहिजे. आहेत ना. आयडेंटिटी कार्ड दिलेलं नाही काय सरकारने, आपल्या शासनाने. मी बनवायला दिलेलं आहे, हे काढलं. ते आता बनवायला होते दिलेलं. साहेब बनवायला जरी दिलं ना तरी पण पहिलं घालणं हे कायद्याच्या बंधनामध्ये. हे तुम्ही म्हणतात ते बनवायला इथलं दिलंय बनवायला. घोरपडे साहेबांना लावा. घोरपडे साहेबांना मी जर डायरेक्ट फोन लावला तुम्ही सांगा ना, ते आरटीआय कार्यकर्ते इथं आलेले आहेत. मला नाव सांगा बरं. माझं नाव हे काय इथं नाव आहे, सागर शेवटी. सागर दयानंद हो. शेळके. लावा बरं किंवा साहेबांकडे. पाटील साहेबांना लावा. लावलं. मग ते बी नाही उचलत. हे सगळेच याच्यात येतात काय आतमध्ये. नियोजन त्यांचं. जे हालचाल रजिस्टर पाहतो पर्यंत किती कर्मचारी हजर आहेत दाखवा ना आम्हाला. रोज किती हजर आहेत ते पाहून द्या आम्हाला. पाटील साहेबांना फोन लावते. नाही नाही, आपण रजिस्टर तर काढा तोपर्यंत रजिस्ट्रेशन. रोज किती कर्मचारी हजर असतात काय असते पाहू द्या ना आम्हाला. कर्मचारी तीन आहे दादा, काय सांगायचं? त्यांनी तर 10 कर्मचारी सांगितले तिथं कुठं? साहेबांनी. शाखेला? हो, शाखेला. कोणत्या? तिथं मिरजगाव. हा पूर्ण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. मिरजगाव शाखेला 2 नाही माहिती पण याला 10 कर्मचारी आहेत. हो, तिकडं आणा, कॅमेरे तुम्हाला लावून सांगते, मी एकटीच आहे 2 वर्ष झालं. आणि आता कर्मचारी आले तेव्हा याच्यामध्ये 3 कर्मचारी आमचे. जो कर्मचारी रजेवर आहे त्याचा पण अर्ज दाखवा साहेब. हो का, आता हे मीटिंगला गेलेले आहेत कर्मचारी. हा हे हा हा हे मीटिंगला आहेत, हे रजेवर आहेत. हे मीटिंगला आहेत ना. हा. यांची नाव काय काय आहेत? त्यांचं निम सरकार आहे. फीपी निम सरकार. हे किती हे एकच कर्मचारी आहेत हा का सगळे? एकच आहे. ही 1 जणाच आहे, हा 1 जणाच आहे, हे माझं आहे. 3च कर्मचारी आहेत आम्ही. आमच्याकडे शिपाई नाही, कोणी नाही, काही नाही. फोटो पण काढायचे. आणि सुट्टीवरचे कर्मचारी पुढे द्यायचे. सुट्टी आहे काही? शनिवार रविवार सुट्टी आहे नाही ना? नाही 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 नाही, जे कर्मचारी आज सुट्टीवर आहे साहेब काय सांगितलं एक कर्मचारी सुट्टीवर आहे. हा. त्यांनी अर्ज दिलेला आहे ना. त्याच्यात रजेचा अर्ज बघा गव्हर्नमेंट. याच्यावर तर ड्युटी लावलेली फोन आहे. दिला. नाही नाही, ड्युटी नाही लावली. आता रजेचा अर्ज मी नोंदला की रजिस्टरला ओढणार ना. तसं थोडंच हे करता येतं. त्या गव्हर्नमेंटचा असेल अर्ज बघा बरं. बघायला लागेल. एक केलं साहेबांचं कळत नाही. ते तुमच्यावर आहे ना. हॅलो सर. हा, मला ते सांगीवाले येतं ना,
सांगू नाही माहिती अधिकार माहिती अधिकार मधले येतं ना ते इथं आलेले येतं ऑफिसला ऑफिसला. ते पाणी अडचं किंवा काय स्पीकर ऑन करा ते स्पीकर ऑन करा सर. बिल दाखल सांगते तो इकडून आला ट्रेन खालून. शाखेतून का नाही तिकडून नाही सांगता यायचं. चालते बोलताय त्यांची मध्ये साहेबांची याचे अर्ज कुठे आहेत त्यांना विचारा ना तुम्ही. ज्या शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी अर्ज केलेला आहे ना ते अर्ज साहेबांनी सांगितले आपले बाबळगाव शाखा हा. निमगाव शाखा आहेत का तिथे 100% आहेत का? मायजळगावच्या शाखेमध्ये अर्ज केलेले आहेत का? आता माझ्या माझ्या गावचं नाही सांगता येत आम्हाला. ते माझ्या गावच्या नाही नाही, साहेबांना विचारा. मी आता तिथं जाणार आहे. हा. मी आज पूर्ण पोर खोलच करणार आहे. या प्रकरणाची पूर्ण पोर करणार आहे आज. पाटबंधारे खात्याचा जो भोंगळा कारभार चाललेला आहे ना. डिव्हिजन आहे ती पलीकडची 1 नंबर शाखा आहे मिरजगाव आहे. हा. मिरजगाव 2 आहे. हा, हा. एक मैजळगाव आहे. आपल्याकडे काय असतं? आपल्याकडे शाखा मिरजगाव 2 मिरजगाव मध्ये 5 गाव आहेत हा, हा, हा. आणि मैजळगाव सेक्शन त्याच्याकडे बाकीचे आहेत. नाही नाही, ते सगळं बरोबर आहे तुमचं. मग कागदपत्राचे काय होईल तर काय काम करायचं? काम तर हे सिंचनचंच आहे ना. आपण मग तेच विचारतोय ना. मग इथं त्याचा काही पुरावा पाठपुरावा केलेला नाही का पाठपुरावा शेतकऱ्याने? आता शेतकरी शाळेत बिल मिरजगाव भरावं आले लागतं नाही. म्हणून देते. मिरजगावच्या समजा हद्दीतून पाणी जाणार आहे. त्या शेतकऱ्यांनी काही अर्ज केलेले आहेत का? मग ते 2 1 मिरजगाव हा, त्या शाखा खात्यात पण केलेले असतील का? हा त्यांना त्यांच्याकडे कोणते? चला हा, बरं. त्यांच्याकडे. शेजारी विचारू चला. त्या शेजारी ड्रायव्हरमध्ये त्यांचा मोबाईल तर जातो ना. इथं किती कर्मचारी आहेत? सध्या तरी 2च आहेत आणि आता एखाद्या झालं म्हणजे ते कुठे आहेत? त्यांचं बँकेचं काम आहे ना क्लिअर करायला गेलं. कधी गेले? आता एवढं खात्यात रिपोर्ट दिला त्यांनी आता गेले. आता एक सी आहे साईटवर असते. कोण आहे? मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे श्रीगोंदा तालुका संघ. म्हणजे शासनाच्या बँकेच्या कामासाठी गेले हां का वैयक्तिक? हां त्यांचं आता ट्रान्सफर आहे ना हां, हां. नवीन आहेत ना ते हां. त्याच्यामुळे. इथं या विभागामध्ये काय चालतं? इथं पाणी म्हणजे इथं पाणी सोडण्यासाठी शेतकरी अर्ज करू शकतात त्याचे. हां आमच्याकडं जे गाव आहेत ना हां. त्या गावचे कोणते कोणते शेतकरी- गाव आहेत? आमच्याकडे निमगाव अंगडा हं. डुंगरी कोकणगाव बेलगाव मिरजगाव. या शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी अर्ज केलाय. पाणी सोडण्यासाठी नाही अजून तरी. तर उद्या आवर्तन सुटणार आहे. हां. कोणत्या बेसवर आवर्तन सोडणार? ते आता मीटिंग होती ना डिव्हिजनला. मी जाऊन आलो मीटिंग वरून. तिथून त्याच्यामुळे ते झालं. जे तुमचे जे पाटील साहेब आहेत हां किंवा दुसरे मला वाटतं राऊत साहेब त्यांनी काय सांगितलं की मिरजगावच्या शाखेत हां शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. हां ते अर्ज कुठे आहेत? माईजळगावची मागणी असं हा? नाही ना माईजळगाव मॅडम, मायजळगावचे आहे. हां त्याचं इथं काहीतरी पुरावा असेलच ना. नाही ज्या त्या शाखेत मागणी असते ना हा माईजळगावची विचारावरती मायजळगाव मध्ये कोणी साहेब? 2 नंबरमध्ये 2 हा, विचारा तुम्ही. मी मायजळगावला पण जाणार आहे. जर मी श्रीगोंद्यावरून इथपर्यंत मग येऊ ते, शकतो ना तर मग मायजळगाव पडलेला आम्ही. मग ते असतील ना मीटिंग मध्ये माईजळगावचे बहुतेक. मायजळगावचे होते सगळं मान्य आहे मला मॅडम. शेतकरी समजा इतका मोठा शेतकरी वर्ग आहे. वर काय हालचाल आहेत काय लोकांना माहिती खालच्या. हा एक तर लाईट पुराणा. एक तर बघा पाणी वरच्यांसाठी पण आणि खालच्यांसाठी पण. तुमचं म्हणणं बरोबर आहे. खालच्यांनी जर मागणी केली तर ठीक आहे ना. हां. शेतकरी मागणीच करत नाही. तुम्ही कोणत्या बेसवर पाणी सोडताय? मागणी टेलवाल्याच्या शेतकऱ्यांची असेल ना असं पण. किती शेतकऱ्यांची? ते मला नाही सांग. 1 आणि 2 शेतकऱ्यांच्या याच्यावर एवढं मोठं धरण बांधले का? शाखेतली मागणी असल्याशिवाय पाणी नाही नसेल असं इच्छा माईजळगावची मागणी असेल. दाखवा बरं मला 2 वर्षाची मागणी, मागच्या वर्षाची मागणी दाखवा नाही, बरं ज्या त्या शेतकऱ्यांची. शाखेतल्या असतील आता इथं नाही नाही, आमच्या निमगाव शाखेतली निमगाव लागू शकते. निमगाव तुमच्याकडे जे जे गाव आहेत ना हा. त्या शेतकऱ्यांची मागणी दाखवा ना. मग आपण आता निघत ते त्याच्यावरच केलेत ना असं कसं मागणी अर्ज आहेत आमच्याकडे प्रत्येक हंगामातली. हा किती किती अर्ज आहे दाखवा बरं. प्रत्येक गावातले अर्ज आहेत असं.
एवढे शेतकरी सगळे. ते आपण नोंद केली म्हणजे त्यांनी त्यावेळेस मागणी केली ती पाणी घेतलं. त्यांची नाव वगैरे असतील ना आपल्याकडे? हो हे नावच आहेत ना, हे सगळे नाव आहेत त्यांचे. ते खातेदार आहेत ते जे ते हंगाम असतो त्या हंगामात त्यांनी पाणी घेतलेलं आहे. आपण त्यांच्या पट्ट्या भरलेल्या आहेत. उन्हाळा 22, 23, 21, 22 ठीक आहे 24, 20, 21 ला हे सगळे शेतकऱ्यांचे अर्ज आल्याशिवाय त्यांचे नाव नाही. 20-21 ला किती शेतकऱ्यांनी केलेली? शेतकऱ्याचं तेवढं मोजावं लागते मला प्रत्येक 20-21 अशी मोजायची. हा एकच शेतकरी ना? हा एवढ्या हंगामात त्यांनी पाणी घेतलेलं. म्हणजे एका वर्षात एकच चालतं का? हा उन्हाळ्याला तेव्हा गरज असेल आता उन्हाळ्यात एका शेतकऱ्यासाठी पाणी सोडले का? एका शेतकऱ्यासाठी थोडी असं नाही ना, एका शेतकऱ्यासाठी थोडी मागणी असल्यावर तेवढी घ्यावंच लागतात आपल्याला. हे झाले एक गाव, असे 6 गाव आहेत आपल्याकडं. आता जे पाणी सोडलेले हा. म्हणजे आता त्याचे अर्ज वगैरे- कसं आहे एक सांगू का तुम्हाला, प्रोसेस बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते आधी अर्ज पाहिजे, पण ते कसं खाली समज देतात अगोदर अर्ज, पण वरचे शेतकरी पाणी सुटल्यानंतर अर्ज देतात, अगोदर देत नाही. मागणी म्हणजे समज कळतं की आम्हाला अहो, उद्या जर तुमची नोकरी गेली हा. तर त्याला ते शेतकरी येणार आहेत का? तुम्ही ऐका ना, पाणी सोडायचं कोणाच्या हातात आहे? तुमचे समजा आवाज तुमचे आम्ही कर्मचारी आहे, आवाज जावं त्याचा विषयच नाही. मॅडम म्हणणं बरोबर आहे. जर तुम्ही जर सांगितलं याच्यावर अर्ज आलेले नाही, तुम्ही वर शासनाला कळवलं असेल ना साहेब लोकांना? शाखेत अर्ज नाही म्हणून मागणी नाही म्हणून हे सांगितले आता पडत हा, हा. आता पाणी कधी सुटायचं हे अजून ते उद्या सुटणार आहे. हा, आता हे आज का तुम्हाला उद्या? कळालं. आजच सुटणार आहे. आजच आज म्हणजे. meeting आजच मध्ये म्हणजे. कळालं. हा, आम्ही मीटिंग वरून आलो हा ते मॅडम. मीटिंग मध्ये तुम्हाला कळालं आज पाणी हो. सुटणार आहे. आता शेतकऱ्यांना कळालं पाणी हम्म, सुटणार आहे म्हणजे हम्म. ते म्हणतील आम्हाला घ्यायचे आम्हाला घ्यायचे असं तिथून पुढे शेतकरी मागणी करतात. नाही, हे चुकीची मागणी आहे ना मग मॅडम. ते आपली प्रोसेस इथली चुकीची आहे म्हणजे इथून मागे हा, हा, चालले हा, तुम्हाला हा. समजतंय का? आज नाही कळलं अहो, मॅडम मला आधी मागणी आली पाहिजे हे इथं म्हणणं कळलं बरोबर. काय या भागामध्ये भ्रष्टाचार चालू आहे खूप मोठा. हा. त्या हिशोबानेच पूर्ण कुठले? मग हा? कुठले मी ठीक आहे सांगितलं साहेब. मग तुम्ही तळ्यातले ते हो, तेवढं काय विषय नाही. नाही नाही विषयाचा नाही मॅडम, हा. पण काय म्हणतात ना आंधळ दळते पुत्र पीठ खाते, नाही, बरोबर ती तुम्ही- सिस्टीम चाललेली या खात्यामध्ये. काय अडलं तुमचं? माझं नाव शिवाय आहे. पण विषय मॅडम म्हणजे गंभीर स्वरूपाचा विषय आहे. नाही, ठीक आहे तुम्हाला तिथे मीटिंग मध्ये म्हणले असते नाही मी बोललो त्यांना, त्यांनी काय सांगितलं, त्यांनी त्यांनी काय सांगितलं आता पण फोन केला माझ्याकडे रेकॉर्डिंग फोन साहेब म्हणजे मिरजगाव मध्ये जाऊ शकता तुम्ही, तिथे डॉक्युमेंट उपलब्ध आहे. मी आता इथं आलोय ते तुमच्याकडे पाठवलं आता ते. दाखवा ते शेतकऱ्यांचे जे आहे ना आवक जावक, समजा शेतकऱ्यांनी अर्ज केले शेतकऱ्यांच्या अर्ज आत्ताच्या उद्याच्या ह्याचे अजून नाही कोणाचे आलेले, तरी तुमचं नाव पण काय? साईटवर विचारते मी, साईटवर जर आले असले हा, तर तुम्ही- राऊतकडे तुमचं नाव त्यांच्या काय? माझं बाबर आहे. बाबर. हा बाबर मॅडम. ते दप्तर तुमचं काम करते मी ऑफिसला. ते साईटवर तरी विचारून बघते त्यांच्या समोर त्यांच्याकडे आले असले तर, नाही तर मी आज नाही म्हणायचे ते म्हणते माझ्याकडे काल 2-3 शेतकरी आले 4-5. आता मी ते मायजळगावला, मी मायजळगावला सुद्धा जाणार आहे. कारण जास्त टेलची मागणी असते हा. म्हणून आपली सुटते असं हो, म्हणजे हो. पाणी सुटतं त्याच्यावर. काय अडचण नाही, इथं तुम्ही सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. कायद्याने ना सगळं मागून घ्यावं, जीपीएस फोटो सहित मागून घ्यावं त्या टायमिंगचे ना, जेव्हा आम्ही सुद्धा मिटिंगला होतो आमच्याकडे सुद्धा त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग येईल, असं ना. पूर्ण मिटिंगची रेकॉर्डिंग आहे, पूर्ण मागणी करणार, त्यात काही तुझे भाव नाही. हा. नमस्कार, मी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ श्रीगोंदा तालुका संघटक सागर दयानंद शेळके. मला काही शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की पाटबंधारे खात्यामध्ये आता जे रोटेशन सुटणार आहे 2026चं, त्या रोटेशनमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी परवानगी घेतलेली नाही की आम्हाला रोटेशन पाहिजे. ह्या कर्मचाऱ्यांनी पैसा म्हणा किंवा आर्थिक लाभ याच्या अनुषंगाने आज रोटेशन सुटणार आहे. आम्ही मिरजगाव येथील सिंचन शाखा या कार्यालयामध्ये आलो होतो, तर इथं चौकशी केली असता इथं कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी अर्ज केलेला आढळून आलेला नाही. तरी सदर जे इथली जे अभियंता किंवा उपअभियंता असतील यांच्यावर कारवाईची मागणीसाठी 1 तारखेला 1/4/2026 रोजी पाटबंधारे खाते श्रीगोंदा या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे.
आता अधिकाऱ्यांनी सांगितले का मायजळगाव येथे शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. थोड्याच वेळात मी मायजळगाव येथे जाणार आहे.